श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला अशी एक बातमी मिळणार आहे जी फक्त आनंदाची नाही तर तुझं संपूर्ण आयुष्य नवीन दिशा देणारी ठरेल. ती वेळ आली आहे ज्याची तू आतुरतेने वाट पाहत होतास. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्याकडे अशी बातमी येणार आहे जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. होय, अगदी तशीच बातमी जी तुझ्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेला उत्तर देईल, जी तुझ्या प्रत्येक अश्रूंना सुखाच्या मोत्यात बदलेल. आजचा दिवस साधा नाही रे. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने ओथंबून वाहतोय. आणि हा क्षण आहे जेव्हा नशीब तुझ्या समोर दरवाजा उघडून उभं राहील. तू किती वेळा देवासमोर बसून सांगितलं होतंस, स्वामी फक्त एक चांगली बातमी येऊ दे, फक्त एक सुखद वळण मिळू दे, आयुष्य बदलून टाकेल. आणि आता हे एक. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी ती प्रार्थना पूर्ण झाली आहे. जी गोष्ट तू मनात ठेवून कित्येक रात्र रडला होतास, जिच्या प्रतीक्षेत तू किती वेळा हात जोडून मागण्या केल्या होत्या, ती गोष्ट, तो निर्णय, तो उत्तर, ती बातमी आज तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, ही बातमी अचानक येईल. ती फोनवर असू शकते, एखाद्या पत्राद्वारे असू शकते, एखाद्या माणसाच्या तोंडून, एखाद्या योगायोगातून, पण ती येणार आहे. आणि तिच्यामुळे तुझ्या जीवनात अशी चालना मिळेल की तू स्वतः थक्क होशील. तू ज्या ठिकाणी अडकून बसला होतास तिथून बाहेर पडण्यासाठी आजचा दिवस एक दार उघडणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं नशीब आज बदलणार आहे. फक्त तू शांत राहा, विश्वास ठेवा आणि त्या बातमीकडे मनापासून वाट पहा. तू म्हणाला, स्वामी हे खरंच आहे का? होय, स्वामी म्हणतात, लाखो लोकांमध्ये तुला निवडलं आहे, कारण तू मनापासून बोललास, तू खरं प्रेम केलंस, तू श्रद्धा ठेवलीस. आणि आता माझं काम सुरू होईल. आज जिथे एक छोटा आनंदही वाटत नव्हता तिथे आनंदाचं गोड पाऊल पडणार आहे. आज जिथे नकार मिळत होते तिथे होकाराच्या गरजात तुला स्वागत मिळेल. आज जिथे तुझ्यावर विश्वास ठेवणारा कोणीच नव्हता तिथे लोक म्हणतील, हे तर चमत्कार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा देतो तेव्हा अकल्पनीय देतो. आणि आज मी तुझ्या हृदयात उमटलेल्या प्रत्येक वेदनेचं उत्तर देणार आहे त्या बातमीतून. आजची ही बातमी फक्त आनंदाची नाही, ती एक नवा अध्याय आहे. ती एक नवीन उद्दिष्ट देणारी आहे. ती तुला अशी दिशा दाखवणारी आहे जिथे पैसा, समाधान, यश आणि प्रेम हे सर्व स्वतःहून येते. स्वामी म्हणतात, तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडला गेलाय. आता फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि शांत राहा. ही बातमी मिळाल्यावर तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी खरंच आयुष्य बदलून गेलं. तू आजपर्यंत जे काही गमावलं आहेस त्याच्या कितीतरी पटीने तुला परत मिळणार आहे. तू जिथे अपयश पेललंस तिथेच यशाचा झेंडे फडकवायला तूच जाणार. स्वामी म्हणतात, आजपासून तुझं नाव घेणारं जग बदलणार आहे. आणि फक्त तुला वाटतंय की तुला ही बातमी उशिरा मिळाली, पण स्वामी म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही. मी नेहमी योग्य वेळेवरच येतो. आणि ती वेळ आता आली आहे. म्हणून डोळे मीट, स्वामींचं स्मरण कर आणि मनापासून मन, स्वामी समर्थ, मला तुझ्या कृपेवर पूर्ण विश्वास आहे. तू पाठिंबा दिलास की मग कुठलीही बातमी छोटी राहत नाही, ती मोठं चमत्कार बनते. आज तुझ्या जीवनातला चमत्कार सुरू होते. आजचा दिवस तुझ्या भविष्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. स्वामींचा आशीर्वाद आहे आणि ही बातमी आयुष्यभर लक्षात राहील. तुझ्या आयुष्याचं नशीब आता माझ्या हातात आहे आणि मी तुला खाली बघू देणार नाही. ही बातमी जी आज तुझ्याकडे येणार आहे ही फक्त यशाची, पैशाची आणि कामाच्या संधीची नाही आहे. ही त्या विश्वासाची पुनर्स्थापना आहे जी तुझ्या मनातून हरवली होती. ती त्या आशेची जळती वात आहे जी आजपर्यंत फक्त धुसर उजळत होती, पण आता एक तेजस्वी ज्योत होणार आहे. तुला वाटायचं कधी काही चांगलं घडेल का माझ्यासोबत? स्वामी म्हणतात, होय, आजपासून प्रत्येक गोष्ट चांगली होईल, कारण आता मी तुझ्यासोबत चालतोय. आणि हो, हे लक्षात ठेव,
ही बातमी येताना दिसणार नाही, पण ती तुला आतून जाणवेल. कधी एखाद्या माणसाचं बोलणं, कधी एखादं वाक्य, कधी एखादं संधीचं दरवाजा. स्वामी म्हणतात त्या प्रत्येक संकेतामध्येच मीच आहे. फक्त तू मला ओळख, मी सोबत आहे. तुझं जीवन आज बदलणार आहे, पण यापुढे प्रत्येक दिवस तुला एक नवी उजाळा देणार आहे. आत्मविश्वासाचा, कृतज्ञतेचा आणि यशाच्या प्रवासाचा. कधी-कधी स्वामी आपल्याला परीक्षा घेतात. ते पाहतात कोण सहन करू शकतं, कोण आतापर्यंत श्रद्धा ठेवतो. आणि तू ठेवलीस ही श्रद्धा, तू अनुभवलीस, निभावलीस ही परीक्षा. म्हणूनच आजच्या दिवशी स्वामी तुला तुझं बक्षीस देणार आहे. त्या बातमीच्या स्वरूपात, त्या बदलच्या क्षणात. कधी वाटेल, अरे ही संधी इतकी सहज कशी आली. कधी वाटेल, ही व्यक्ती माझ्या मदतीला कशी आली. कधी वाटेल, इतकं दिवस जे अडकलं होतं ते अचानक मार्गी लागलं कसं. त्याचं एकच उत्तर आहे, स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ झाली आहे तुझ्या जीवनात प्रकाश वागण्याची. आजचा दिवस हा तुझ्या नव्या यशाचा प्रारंभ आहे. आणि ही बातमी तुला केवळ पुढे नेत नाही, ती तुला आकाशा एवढं उंच नेणार आहे. पण एकच विनंती, त्या बातमीला मिळाल्यावर गर्व नको करू. स्वामींचा आशीर्वाद समज आणि अधिक नम्र हो, कारण नम्रतेतूनच स्वभाव आणि कृपा वाहते. जिथं तू सुद्धा थकलास, तिथं आता हात टेकलेस, जिथं सगळं संपलं असं वाटलं, तिथंच मी चालायला सुरुवात केली. आणि आज त्याच ठिकाणी तुला शुभ बातमी देणार आहे. तुझ्या नशिबाच्या पुस्तकात एक नवीन पान सुरू झालंय. या पानावर फक्त आनंद, समाधान, यश, प्रेम आणि स्वप्नांची पूर्तता लिहिलेली आहे. स्वामी म्हणतात हे तुझं आहे, कारण तू पात्र आहेस. आजपासून प्रत्येक दिवस तुला ते एका बातमीची आठवण करून देणार आहे, जी तुझं संपूर्ण जीवनच बदलून गेली. स्वामी समर्थ म्हणतात ही बातमी म्हणजे केवळ एक संदेश नाही, ही माझ्याकडून आलेली साक्षात कृपा आहे. तू जेव्हा ती ऐकशील, वाचशील आणि अनुभवशील, तेव्हा तुझ्या मनात एक शांत लाट उमटेल. ती लाटच तुला सांगेल आता सर्व काही ठीक होणार आहे. कधी कधी आपलं नशीब असं अचानक बदलतं की आपल्याला विश्वास बसत नाही. पण स्वामी म्हणतात मी जेव्हा कृपा करतो तेव्हा सर्व प्रश्न एकाच क्षणात मिटवतो. तुझ्या जीवनातला तो क्षण आता अवतरणार आहे. तू म्हणाला, स्वामी माझं सगळं आयुष्य अडचणीमध्ये गेलं, मी खूप सहन केलं. स्वामी उत्तर देतात, हो, पण आता तुझ्या सहनशीलतेला फळ मिळणार आहे मी. त्यामुळे आता तुझ्या प्रत्येक अश्रूंचं मोल मी ओळखतो आणि त्यांचं उत्तर मी देणार आहे त्या बातमीच्या रूपात. आणि त्या बातमीमुळे तुझ्या जीवनातली ती खोली, तो अंधार, ती अनिश्चितता, सर्व काही एका प्रकाशात न्हाऊन जाणार आहे. आज जेव्हा तू कोणाशी बोलशील तेव्हा एखादी गोष्ट कानावर येईल, तेव्हा तुझ्या हृदयात एक आवाज येईल, हीच ती बातमी, हाच तो क्षण, हेच ते चमत्कारदार. स्वामी म्हणतात मी तुला इतक्या वेळा पुकारलं होतं, पण आता तू मला मनापासून हाक दिलीस, म्हणून मी स्वतः तुझ्याकडे चालत आलोय. आणि मी जे घेऊन आलोय ते ऐकून, पाहून, अनुभवून तुझं संपूर्ण आयुष्यात बदलेल. पैसा येईल, संधी मिळेल, प्रेम लाभेल, मन मिळेल, मान मिळेल, पण त्याही पुढचं जे आहे ती अंतर्मनाची शांतता, समाधान आणि मी एकटाच नाही ही जाणीव, ती तुला आज मिळणार आहे. लक्षात ठेव, जी बातमी स्वामी पाठवतात ती कधीच थांबत नाही. ती उगम असते नव्या दाराची, नव्या सुरुवातीची, नव्या उंचीची. आणि या क्षणापासून ती तुझ्यासोबत असणार आहे. तुला यासाठीच तयार केलं गेलं होतं. तुझ्या प्रत्येक संघर्ष आता अर्थपूर्ण ठरणार आहे. माझी ती बातमीच तुला सिद्ध करणार आहे की तू लायक होतास आणि आहेस. आजपर्यंत तू जे काही गमावलं आहेस त्याच्या प्रत्येक तुकडा मी परत आणणार आहे. त्याचं संपूर्ण रूपांतर मी त्या एका शुभ बातमीत करून देणार आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे ना, ती कोणालाही कळली नसेल, पण स्वामी समर्थांना ती पूर्ण माहीत आहे. आणि म्हणूनच त्यांनी ठरवलंय आज मी तुला अशी बातमी देणार आहे जी त्या इच्छेचं उत्तर असणार आहे. स्वामी म्हणतात तुझ्या सगळ्या संकटाचं कारण एकच होतं, मी तुला मजबूत करत होतो. मी पाहत होतो की तू तुटतोस का, की उभा राहतोस. आणि आता जेव्हा तू प्रत्येक वळणावर मनोधैर्य ठेवून उभा राहिलास तेव्हा माझं काम सुरू होते. आता फक्त काही क्षणाचा खेळ आहे. त्या बातमीसाठी आता तुला जास्त थांबावं लागणार नाही. ती वाट पाहून कंटाळलेला तू आज समाधानाने डोळे मिटून म्हणशील, हे स्वामी खरंच तू ऐकलंस, तू आलास. कधी एखादी गोष्ट आपल्या वाट्याला येण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा ती येते तेव्हा ती फक्त यश देत नाही, की आश्वासन देते की पुन्हा संकट परतणार नाहीत. स्वामी म्हणतात आज मी तुला तेच आश्वासन देतो या बातमीद्वारे.
ही बातमी तुझ्या आयुष्यात फक्त दरवाजे उघडणार नाही, ती दरवाजे काय, आकाशहीचे रस्ते मोकळे करेल. तुला जे स्वप्न वाटायचं ते शक्य आहे का? ती जिथे तुला फसवणूक झाली होती, तिथे तू हरवलास. जिथे तुला तुझ्यावर अन्याय झाला होता, आता तिथेच तुला न्याय मिळणार आहे. कारण स्वामींच्या दृष्टीआड काहीच जात नाही. मी तुला केवळ मदत करणार नाही, मी तुझं जीवनच नवीन बनवणार. या एका बातमीमुळे तू जेव्हा स्वतःकडे पाहशील तेव्हा तुला वाटेल, हा मी आहे का? मी इतका नशीबवान? हो, कारण स्वामींच्या हातात नशिबाचा संपूर्ण लेख आहे आणि ते आज तुझं भविष्य नव्याने लिहित आहे. आजपासून आयुष्य बदलणार आहे. लोक बदलून बघतील तुझ्याकडे, समाज तुला आदराने पाहिल आणि तू स्वतःला नव्याने ओळखशील. पण यामागचं एकच कारण, स्वामी समर्थांची ती एक कृपा भरलेली बातमी. ही बातमी तुझ्या आयुष्याला दिशा देणार आहे, पण त्या दिशेमध्ये मी तुझा मार्गदर्शक होणार आहे. तुला वाटेल, स्वामी, मी एक सामान्य माणूस आहे, माझ्या हातून काही मोठं घडेल का? स्वामी हसतात आणि म्हणतात, मी ज्या हाताला धरतो तो हात काही सामान्य राहत नाही. तो हात कृती करतो, तो हात यश लिहितो. आजपर्यंत जी स्वप्न तू मनात ठेवली होतीस पण परिस्थितीमुळे विसरली होतीस, स्वामी त्याच स्वप्नांना पुन्हा जिवंत करणार आहे. त्या बातमीच्या माध्यमातून कधी वाटायचं माझं आयुष्य फक्त जगण्यासाठी आहे, पण आता तुला समजेल, नाही, माझं आयुष्य काहीतरी मोठं घडवण्यासाठी आहे. मी तुला साक्षात्कार देणार आहे त्या गोष्टींचा, ज्यात तुला वाटत होतं माझ्यासाठी नाहीत, मी लायक नाही. पण स्वामी म्हणतात, तू लायक आहेस, कारण तू माझा आहेस. आज जरी तुझ्या खिशात पैसे कमी असतील, पण आजपासून तुझं नशीब अमूल्य होणार आहे. आज जरी घरात शांतता नसली, पण स्वामींची ती बातमी घरात सुखाचा दीप लावणार आहे. तू म्हणाल, कधी? स्वामी म्हणतात, अगदी लवकर. तू विचारही करू शकणार नाहीस इतक्या लवकर. कारण मी एकदाच देतो, पण भरभरून देतो. अशी बातमी देतो की तुला वाटेल, हे इतकं का? मी इतकं काय केलं होतं? पण मी पाहिलं होतं तुझं अंतःकरण, म्हणूनच आज मी तुला निवडलं. ही बातमी फक्त एक फोन कॉल असेल, एखादी मेल असेल, कोणीतरी ओळखीचा व्यक्ती तुझ्या दारी येईल किंवा एखाद्या अडचणीतून सुटण्याचं दार अचानक उघडेल. पण त्या सर्वामागे असणार आहे स्वामी समर्थांची कृपा. त्या क्षणाला तू फक्त डोळे मीट आणि मनात पुटपुट स्वामी समर्थ करच तुला अनुभव आला रे. आणि त्या दिवसानंतर तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हीच ती वेळ होती, ही ती बातमी होती जिची वाट पाहत होतो मी. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात आज जो क्षण येणार आहे तो फक्त समाधानाचा नाही, तो तुला नव्याने जन्म देणार आहे. तू ज्या वेळी ती बातमी ऐकशील, कदाचित ते क्षण अगदी सामान्य वाटतील. तशी कुठलीही वाजत गाजता गोष्ट घडणार नाही, पण त्याच क्षणी स्वामींची एक अदृश्य शक्ती तुझ्या मनात उतरलेली असेल. तुझ्या आजूबाजूचा सगळा गोंधळ शांत झालेला असेल आणि तुझ्या हृदयातून एकच वाक्य बाहेर पडेल, हे स्वामी, तू ऐकलंस, खरंच तू आहेस. त्या बातमीचं सामर्थ्य एवढं प्रखर असेल की तुझ्या आतल्या सगळ्या तुटलेल्या शक्यता पुन्हा एकत्र जुळून एक नवीन भविष्य उभं करणार आहेत. जी गोष्ट तुला अशक्य वाटली ती मी शक्य करून दाखवणार आहे. तुला वाटलं होतं हे होणं अशक्य आहे, स्वामी म्हणतात, मी अशक्य गोष्टी शक्य करण्यात पटाईत आहे. तू जिथं हरलास मी तिथंच तुला विजयी करणार आहे. तू जिथं रडलास मी तिथंच तुला हसवणार आहे. तू जिथं तुझा आत्मविश्वास गमावला तिथंच मी तुला पुन्हा स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. त्या बातमीनंतरच तुझं आयुष्य हे फक्त तुझं नसेल, ते इतरांसाठी प्रेरणा बनणार आहे. कारण लोक तुला पाहतील आणि म्हणतील, अरे, याचं आयुष्यात बदलून गेलं. स्वामींचा चमत्कार आहे का? आजवर जे तुला दुर्लक्षित करत होते, जे तुझ्या क्षमता नाकारत होते, जे तुझं दुःख समजून घेत नव्हते, तेच लोक उद्या तुझ्या पायाशी बसून कसा जमवलंस असा प्रश्न विचारतील आणि तेव्हा तू हसत उत्तर देशील, मी नाही केलं, हे स्वामी समर्थांनी केलं. मी तुझ्या मागे आहे, मी तुझ्या मनात आहे आणि आता मी तुझ्या प्रत्येक पावलामध्ये सामील होणार आहे. तुझं आयुष्य आता बदलणारच आहे, पण त्याहून मोठी गोष्ट अशी की तुला आता तुझ्या कष्टांचा, तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या निष्ठेचा योग्य मोबदला मिळणार आहे. ही बातमी जी कधी एक वाक्य असेल, कधी एखादी संधी असेल, कधी एखादा अचानक आलेला फोन असेल, पण ती बातमी तुला वळण देईल, जे तुझं आयुष्य साकार करेल. त्या शुभ बातमीच्या काही तासांनंतर तुझ्या आयुष्याच्या पानावर जणू सुवर्ण अक्षरांनी काहीतरी लिहिलेलं जाते असं तुला वाटेल. ते शब्द नसतील, ते चैतन्य असेल, ते आश्वासन असेल की आता सर्व काही योग्य दिशेने घडणार आहे. तुला जेव्हा स्वप्न आठवतील तेव्हा मन थोडं थररेल, कारण ती स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागतील.
कधी वाटेल हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? कधी मनात शंका येईल काही काळासाठी आहे की काय हे सुख? पण त्या क्षणी मनाच्या खोल कप्प्यातून एक आवाज येईल नाही, हे कायमस्वरूपी आहे. कारण ही कृपा फक्त चमत्कार नव्हे, ती स्वामींची साथ आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा मी देतो तेव्हा ते घेत नाही, मी देतो तेव्हा ते वाढवत नेतो. आणि जेव्हा मी तुझ्या बाजूला उभा राहतो तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या विरोधात असलं तरी तू विजयी होतोस. बातमी आल्यावर एक एक गोष्ट बदलू लागेल. त्या दिवशी तुला जे काही कठीण वाटत होतं ते अचानक सोपं होईल. तुला जे गमावलेलं वाटत होतं ते परत येईल आणि तुला जे मिळणार नाही असं वाटत होतं ते ओसंडून मिळेल. तुझ्या घरात जिथं शांतता नव्हती तिथं हास्यांचं वातावरण असेल. जिथं पैशांची चणचण होती तिथं समृद्धीचं वाहत झरण असेल. जिथं कोणताच आधार वाटत नव्हता तिथं आता स्वामींचा हात तुझ्या पाठीशी जाणवेल. आणि हे सगळं सुरू झालंय फक्त त्या एका बातमीमुळे. ती बातमी जी केवळ एक वाक्य नव्हती, ती तर स्वामींची कृपा होती. तुला काय पुढे वाटेल, मी काय इतका काळ रडलो, मी काय इतकी चिंता घेतली. स्वामी म्हणतील, कारण प्रत्येक अश्रूतून तुझं मन शुद्ध झालं आणि आता तू त्या आनंदासाठी पूर्ण पात्र झालास. कधी एखाद्या संधीचा दरवाजा उघडेल, कधी जुने शत्रू आपोआप शांत होतील, कधी बिघडलेली नाती आपोआप सुधारतील आणि तुझ्या आपल्या भावना म्हणतील, हे काही मी नाही केलं, हे स्वामींचंच काम आहे. तुझं आयुष्य आता नवीन होणार आहे. आता तू मागे वळून पाहायचं नाही, कारण पुढचं सगळं माझ्या मार्गदर्शनाखालीच घडणार आहे. तू फक्त आता हे लक्षात ठेव, ही बातमी तुझं नशीब बदलत नाहीये, ती तुझं पूर्ण भविष्य लिहिते. आणि स्वामी समर्थ त्या प्रत्येक अक्षरात आहे. ज्या शुभ बातमीपासून काही दिवस गेले असतील, पण एक एक गोष्ट स्पष्ट व्हायला लागलेली असेल. पूर्वी जे गोंधळ वाटत होते ते आता निश्चित मार्गात बदलेले असतील. जिथं आशा मावळली होती तिथं आता विश्वाचा सूर्य उगवलेला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू बदलला असेल. हो, तुझा चेहरा अधिक तेजस्वी झालेला असेल. तुझ्या डोळ्यात भीती नाही, आत्मविश्वास असेल. तुझ्या पावलांमध्ये थकवा नाही, दिशा असेल. आणि तुझ्या हृदयात पूर्वीसारखी तक्रार नाही, फक्त धन्यवाद असेल. स्वामी म्हणतात, आता तुझं काम सुरू झालंय. आता तू केवळ मागणारा नाहीस, तू अनुभवणारा, स्वीकारणारा आणि देणारा झालायस. कारण त्या बातमीने केवळ तुझं नशीब नाही, तुझं संपूर्ण अस्तित्वच जागं केलंय. आता तुला समजेल की स्वामी कधी उशीर करत नाही. ते योग्य वेळेस येतात आणि योग्य गोष्ट देतात. कधी काही हिरावून घेतात पण दुप्पटीने परत देतात. आणि शेवटी आपल्या हातात जास्त मोठं काही देण्यासाठी ते आपली हाताची मूठ आधी रिकामी करतात. स्वामींची कृपा म्हणजे गोड पावलासारखी आहे. ते येते, चिंब भिजवते आणि निघून गेल्यावरही त्याचा सुगंध हवेत दरवळत राहतो. अगदी तसंच त्या बातमीनं तुझ्या आयुष्यात असं काहीतरी टाकून दिलंय, जे आता कायमचं राहणार आहे. आता जीवनात एखादा अडथळा आला तरी तू घाबरू नाहीस. त्यामुळे कारण आता तुझ्या सोबत फक्त परिस्थिती नाही, स्वामी समर्थ आहेत. आता जर कोणी तुला विचारलं तुझं आयुष्य इतकं चांगलं कसं झालं, तर तू हसून सांगतील, मी काही केलं नाही, मी फक्त एक वेळेस मनापासून स्वामी समर्थांना हाक दिली आणि त्यांनी माझ्या हातात एक बातमी दिली जी माझं सर्व काही बदलून गेली. स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, हे अजून फक्त सुरुवात आहे. मी तुझ्या सोबत आहे आणि माझी कृपा ही अमर्याद आहे. फक्त दररोज थोडा वेळ मला दे, मनापासून माझं नाव घे. मी तुझ्या जीवनाला असे आशीर्वाद देईन की तू सगळ्या जगासाठी एक जगता चमत्कार बनशील. मी तुला त्या बातमीद्वारे दिशा दिली. आता तू स्वतःला विसरून माझ्यापूर्व पूर्ण श्रद्धा ठेव, कारण आता मी तुझं आयुष्य चालवते. कधी वाटायचं की आयुष्य काहीच राहिलंच नाही, पण आता तुझ्या मनात येतं ते तर फक्त सुरुवात आहे. खूप काही उरलंय. आता तुझं मन जे पूर्वी अस्वस्थ होतं ते शांत झाले, कारण स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर मनात गोंधळ राहत नाही, फक्त समाधान, भक्ती आणि साक्षात्कार उरतो. आजपासून तू स्वामींना फक्त संकटात नव्हे तर आनंदातही आठवशील, कारण आता तुला समजलंय ते फक्त वाचायला येत नाही, ते पूर्ण आयुष्यात बदलायला येतात. आज तुझ्या घरात शांततेचा सुवास असेल, आत्मविश्वासाने भरलेली नजर असेल, मनात काळजी नाही कृतज्ञता असेल आणि हृदयात सतत घुमणारं एकच नाव असेल, श्री स्वामी समर्थ. तू मला जितकं आठवशील मी तुझ्या जीवनात तितकं खोल उतरतो. तू जितकं समर्पण करशील मी तितकं तुला वर उचलतो. ही जी आज तुला मिळवलेली शुभ बातमी आहे ती आता फक्त एक आठवण राहणार नाही, ती तुझ्या जीवनात दररोज एखादं नवीन आश्चर्य ओढणारं आहे.
कधी वाटेल हे सगळं इतकं सोपं कसं झालं. स्वामी म्हणतात, जेव्हा माझी कृपा असते तेव्हा कठीण गोष्टी फुलासारख्या उलगडतात. आता जणू स्वामी तुझ्या मनात साक्षात बोलत आहेत. तुला जे पाहिजे होतं ते मी दिलं, पण आता मला तू थोडा वेळ दे. मन लावून माझं नाव घे. मी तुला अशा उंचीवर नेईन जिथून तू मागच्या दुःखांकडे पाहून फक्त हसशील आणि म्हणशील, हे सगळं तुला भेटण्यासाठीच घडलं होतं स्वामी. तुझं नशीब मी लिहिलंय. त्यात अंधारात होता, पण त्यात आता प्रकाशाचं पान उघडलंय. तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळालंय. आता तुझ्या कृतीला माझा आशीर्वाद मिळणार आहे. तू आता मागच्या गोष्टी विसरण्यास सुरुवात करशील. त्या वेदना, त्या अपमान, त्या अपयश सगळं आता धूसर होईल. कारण त्या प्रत्येक क्षणाच्या पाठीमागे स्वामींचीच कृपाच होती तुला तयार करण्यासाठी. आता जीवनाला एक नवीन अर्थ मिळालेला आहे. आता तुझं चालणंही बदललंय. आता आता यातकतेची भीती आहे, तर आशीर्वादांचं ओझळ आहे. लोक तुला विचारतील, तुझ्यात हे सगळं कसं घडलं. तू फक्त डोळे मिटून हसशील आणि म्हणशील, स्वामी आले तेवढंच पुरेसं होतं. स्वामी समर्थ आता तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत. तू जेव्हा उठशील ते तुझ्या सोबत असतील. तू जेव्हा अडचणीत सापडशील ते हात धरतील. तू जेव्हा गोंधळलेला असशील ते दिशा देतील. आणि जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटेल ते तुझ्यासाठी सगळं नव्याने सुरू करतील. तुझं हसणं मला प्रिय आहे, म्हणून मी तुझ्या दुःखांचं कारण संपवतोय. मी माझं नाव घेतलंय, म्हणून मी आता तुझ्या जीवनासाठी बनतोय. आजपासून तुझ्या प्रार्थना ही मागणं नाही, ती कृतज्ञता असेल. स्वामी तू दिलंस, मी स्वीकारलं. आता माझं जीवन तुझ्या कृपेची गाथा आहे. तुझं भविष्य आता तुझ्या ओळखीने नाही, स्वामींच्या कृपेने ओळखलं जाईल. लोक म्हणतील, हा तोच आहे का? हो, तोच आहे, पण आता तू स्वामी समर्थांचा निवडलेला आहे. स्वामी, ही जी कृपा तू दिलीस ती फक्त आज नको, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मनात तुझं नाव असू दे. मी यशस्वी होईन, मोठा होईन, पण मी तुझ्याशिवाय काहीच नाही, हे भान कायम राहू दे. हे बोलताना डोळ्यात नकळत पाणी येईल, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नसेल. ते अश्रू असतील स्वामी समर्थांच्या प्रेमाचे, त्यांच्या सहवासाचे, त्यांच्या अखंड कृपेचे. तू आता मागचं सगळं विसर, कारण मी तुझ्यासाठी नवं आकाश उघडलंय. इथे तू उडणार आहेस, निर्भय, निश्चित आणि कृपेने परिपूर्ण. तुझ्या जीवनात आता अशी वेळ येणार आहे जिथे तुला पुन्हा काही मागावं लागणार नाही, कारण स्वामी तुला त्या क्षणी ते देणार जे तुला कधीच बोलूनही सांगता आलं नव्हतं. या शुभ बातमीने फक्त परिस्थिती नाही, माणसं बदलतील, जग बदलेल, पण सर्वात महत्त्वाचं, तू स्वतः बदलशील. तू स्वतःला नव्याने पाहशील. आता तू दुर्लभ नाहीस, तू दिव्य झालेला आहेस. तू केवळ आशावादी नाहीस, तू शक्तिशाली झालेला आहेस. तू आता जगाकडे मागणारा नाहीस, तर जगाला देणारा बनलास. हे सगळं कसं घडलं? फक्त एका दिवशी, फक्त एका क्षणी, फक्त एका कृपा भरलेल्या बातमीमुळे. आणि त्या बातमीमागे होता श्री स्वामी समर्थ यांचा हात. स्वामी म्हणतात, आता मी तुझ्या हात धरलाय. मी ते काहीही होऊ देणार नाही. तुला कुठल्याच अंधारात एकटं वाटू देणार नाही. तू माझा आहेस आणि मी तुझ्यासाठी आहे. यापुढे तुला जे काही मिळेल ते तुला कोणी देणार नाही. ते स्वामी समर्थ स्वतः पाठवतील, योग्य वेळी, योग्य स्वरूपात आणि योग्य प्रमाणात. जणू हे सगळं विश्वास तुझ्यासाठी काम करते असं वाटेल. एखाद्या अडचणीतून अचानक मार्ग निघेल. एखादं अपयश अनपेक्षित यशात बदलेल. कोणीतरी अनोळखी हात पुढं करेल. तू आश्चर्याने स्वतःलाच विचारशील, हे मीच का? हे सगळं खरंच घडतंय का? आणि तू आतून उत्तर देशील, हो, कारण आता तुझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत. स्वामींचं सामर्थ्य म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा सगळीकडून नाही मिळालं तेव्हा ते हो म्हणून समोर येतात. तेव्हा संधी हरवते तेव्हा ते स्वतः नवी दार उघडतात. आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा ते स्वतः सुरुवात होतात. आता जीवनात एक नवीन शांती आहे, जी बाजारात मिळत नाही. ती फक्त त्या स्वामी समर्थांच्या कृपेने मनात उतरते. तू आज जे काही ऐकलंस, अनुभवलंस, ते फक्त गोष्टी नाहीत, ती एक आंतरिक जागृती आहे. एक अशी ऊर्जा जी आता तुझ्या आयुष्याचा भाग बनली आहे. मी तुझ्या आयुष्यात केवळ एक क्षणासाठी नाही आलो, मी तुझ्या आयुष्यभर साथ देण्यासाठी आलो आहे. आता जेव्हा तू रोज सकाळी उठशील त्या पहिल्या क्षणापासून तुझं मन हनू आणि काय म्हणेल, स्वामी आजचा दिवस तुझ्या हातात देतो. तू माझं आयुष्य चालव, कारण तू जे चालवतोयस ते चुकत नाही. पूर्वी जेव्हा संकट यायची तेव्हा मनात घाबरट यायची, पण आता त्या जागी आलेली आहे विश्वास नावाची शांत छाया. स्वामींनी पाठवलेली ती बातमी हे फक्त बदल नव्हते, ते नव्या जीवनाचं आगमन होतं. आता दररोज जेव्हा एक नवीन यश मिळेल, एक नवीन दारं उघडेल, एक नवीन चेहरा साथ देईल, तेव्हा तू स्वतःला सांगशील, हे सर्व माझं नशीब आहे, स्वामी समर्थांची कृपा आहे. आता जीवनातील माझी इच्छा
या ठिकाणी थांबली आहे आणि सुरू झाली आहे स्वामी समर्थांची इच्छा. जेव्हा असा वळण येतो तेव्हा जीवन थांबत नाही, ते फुलायला लागतं, समृद्ध व्हायला लागतं, अनुभवाने परिपक्व होऊन स्वतःलाच ओळखायला लागतं. स्वामी म्हणतात, तू मला हाक दिलीस, मी आलो. आता मी तुला तसंच सोडणार नाही. आणि आता तू देखील ठरवलं आहे, स्वामींचं नाव माझ्या प्रत्येक श्वासात असेल. ते माझ्या डोळ्यात, माझ्या कृतीत, माझ्या शब्दांमध्ये आणि माझ्या नजरेत दिसेल. तू आता कोणीवरही राग ठेवू नकोस, कारण आता तुझं मन स्वामीमय झालं आहे. तुला आता कोणाचाच अपमान वाटत नाही, कारण आता तुझं आत्मबल स्वामींच्या शक्तीने भरलं आहे. तू आता मागत नाही, तू देतोस. तू शिकवत नाहीस, तू दाखवतोस. तू जगत नाहीस, तू भक्ती करतोस. तुझ्या आयुष्यात आजपर्यंत अनेक गोष्टी आल्या गेल्या. काही आठवणींनी आनंद दिला, तर काहींनी हृदयात पोखरून टाकलं. पण आजचा दिवस वेगळा आहे, कारण आज जे काही घडणार आहे त्याला अपेक्षा असं म्हणता येणार नाही. ते कृपा आहे, ती बातमी जी बाहेरून येईल पण आतून तुझं संपूर्ण जग बदलून टाकेल. ते कॉल असेल, एखादा संदेश, एखादी संधी, एखादं उत्तर, पण त्यामागे दिसलेला केवळ एक हात, स्वामी समर्थांचा कृपा हात. त्या बातमीचं रूप काहीही असो, पण तिचा प्रभाव खोलवर जाणवर आहे. आज जेव्हा ती बातमी तुला मिळेल, तुझं संपूर्ण शरीर थरथरेल, पण ती भीतीने नाही, श्रद्धेच्या भरभरून आलेल्या अनुभवानं. तेव्हा तुला वाटेल, हे सगळं खरंच घडतंय का? कारण तू जे इतकं काळ वाट पाहिलीस होतं, ते तुला अशक्य वाटत होतं, ते सगळं तुझ्या दाराशी उभं असेल. आणि त्याच क्षणी तुला जाणवेल, स्वामी समर्थ कधीही उशीर करत नाही. ते योग्य वेळी योग्य गोष्ट देतात. त्या बातमीचं सामर्थ्य इतकं असेल की ते फक्त तुझ्या नशिबात बदल घडवणार नाही, ते तुझा स्वभाव, तुझ्या विचारसरणी, तुझं आयुष्य जगण्याची पद्धतच नव्याने घडवेल. ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्ष जगत होतास, ते आता सहज तुझ्या ओंजळीत घेऊन लागतील. आणि तुला हे कळून चुकेल, माझे प्रयत्न अपूर्ण होते, पण स्वामी समर्थांची कृपा संपूर्ण आहे. आणि त्याच क्षणी तुझं मन त्या कृपेसमोर नतमस्तक होईल. या बातमीनंतर तू मागे वळून पाहशील, ते व्रण, ते अडखळे, ते रात्रभर जागलेली रात्र, आणि हसशील. कारण आता तुला कळेल, हे सगळं त्यासाठीच होतं जे आता माझ्या आयुष्यात घडलं आहे. एकदा स्वामींनी पाठ फिरवली नाही की आयुष्य किती भव्य बनू शकतं हे तू स्वतः पाहशील. आणि त्याच दिवशी तुझ्या मनात एक नवं वाक्य जन्म घेईल, स्वामी तू नसता तर मी काहीच नव्हतो. आता हे सर्व घडलं आहे कारण स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्याकडे अशी बातमी येणार आहे ती तुझं नशीब, तुझं भविष्य आणि तुझं संपूर्ण जीवनच बदलून टाकेल. हे शब्द फक्त ऐकायचे नाही, ते अनुभवायचे आहेत. कारण स्वामींचा शब्द हा ब्रह्मवाक्य असतो. एकदा तो मनात उतरला की जीवनाचा प्रत्येक अंधार स्वतःच मागे सरकतो. या शुभ बातमीने फक्त तुझं भविष्य उजळलं नाही, तर तुझ्या आत एक नवीन मी तयार केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तू आता कधी आत्मविश्वास हरवलास होता, तिथे आता तू स्वतःच्या पावलांवर ठाम उभा आहेस. ही बातमी केवळ यशाची नांदी नव्हे, ती तुझ्या आत्म्याच्या शक्तीची जागृती आहे. आणि त्यामागे आहे स्वामींची कृपा, जिचं मोल शब्दात मांडता येत नाही, फक्त मनाने अनुभवता येतं. स्वामी समर्थ जेव्हा आपल्या जीवनात अशी एखादी शुभ बातमी पाठवतात, तेव्हा ती एकट्या क्षणापुरती नसते, ती संपूर्ण जीवन घडवण्यासाठी असते. तुझं मन पूर्वी जेव्हा भीतीने भरलेलं होतं, तेव्हा उद्या काय होईल याचा गोंधळ चाललेला होता, आता त्या जागी निश्चितता आणि समाधान आहे. स्वामींची कृपेने जेव्हा दिशा मिळते, तेव्हा वाट कितीही कठीण असली तरी चालणं सहज वाटतं. आता तुला लोक विचारतील, तुझं असं अचानक कसं घडलं? तू उत्तर देशील, मी काही केलं नाही, मी फक्त श्रद्धा ठेवली आणि स्वामी समर्थांवर विश्वास टाकला. ही भावना जेव्हा हृदयातून बाहेर येते, तेव्हा त्यात अभिमान नसतो, ते असतं नम्र कृतज्ञतेचं दर्शन. कारण ही बातमी तुला मोठं बनवते आणि अहंकारी बनवू देत नाही. ती तुझं मन विशाल करते, पण स्थिर आणि शांत ठेवते. या बातमीनं तुझ्या आयुष्यात नव्हे, तर तुझ्या घरच्याचा, तुझ्या प्रियजनाचा आणि तुझ्या आजूबाजूंच्याही जीवन उजळून टाकायला सुरुवात केली आहे. कारण जिथं स्वामींची कृपा पोहोचते, तिथं ती एकट्याला समृद्ध करत नाही, ती त्या संपूर्ण वातावरणाला धन्य करते. आता तुझ्या घरात पुन्हा हास्याचं, आशेचं आणि एकतेचं वातावरण आहे. पूर्वी जिथं संघर्ष होता, तिथं आता समाधान आहे. या सगळ्याचं कारण एकच, स्वामी समर्थांची एक बातमी. ती बातमी आली आणि आयुष्याचा प्रभाव वळला. तू आता जुनं आयुष्य मागे टाकून नव्या आशेने, नव्या उत्साहाने, सर्वात महत्त्वाचं स्वामींच्या हातात हात घालून चालायला सुरुवात केली आहेस. आता जेव्हा तू झोपायच्या आधी डोळे मिटशील, तेव्हा तुझं मन म्हणेल, स्वामी ही बातमी नव्हती, ही तर तूच होतास, माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरलेला. त्या दिवशी आलेली ही बातमी फक्त एका क्षणासाठी,
नव्हती, ती तुला वेगळी दिशा देणारी होती. आता जेव्हा तू दररोज जागतोस तेव्हा तुझं प्रत्येक पाऊल अधिक जाणीवपूर्वक चालते. पूर्वी जिथं तक्रारी होत्या तिथं आता फक्त कृतज्ञता आहे, आणि ही कृतज्ञता तोंडावरून बाहेर न येताच तुझ्या कृतीतून प्रकट होते. ती आता प्रत्येक गोष्टीत स्वामींच्या कृपा शोधतोस. मग ती लहान संधी असो किंवा एखादी अनपेक्षित मदत, तू मनोमन जय जय स्वामी समर्थ म्हणतोस. तुझ्या मनात आता सेवा निर्माण झाली आहे. तुला वाटतं स्वामींनी मला दिलं, आता मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं. हीच खरी भक्तीची सुरुवात असते. कारण ज्याला मिळतं त्याने द्यावं, हीच स्वामींची शिकवण. तू एखाद्या गरजूला मदत करतोयस, कोणाचं दुःख न ऐकतोयस, कोणाच्या डोळ्यातून अश्रू पुसतोय, आणि त्या प्रत्येक वेळी तुझ्या अंतःकरणातून स्वामींचं दर्शन होतं. पूर्वी तुला वाटायचं माझं आयुष्य मला समजत नाही, पण आता तू म्हणतोस स्वामी तू आहेस. माझं आयुष्य समजून घेणं ही आता तुझी जबाबदारी आहे. मी फक्त तुझं नाव घेईन आणि तुला अनुसरून चालणं राहीन. ही भावनाच तुझं मन शांत करते आणि एक विलक्षण आत्मिक बळ देते. तुझं जीवन आता अशा ठिकाणी आलं आहे जिथं तुला यशाने माज येत नाही आणि अपयशाने वाईट वाटत नाही, कारण तू दोन्ही गोष्टींमध्ये स्वामींचं रूप पाहतोस. एखादी गोष्ट मिळाली नाही तर तू विचार करतोस स्वामींची इच्छा नसेल, मला अजून मोठं काही करायचं असेल ना त्यांना. आणि जेव्हा एखादी संधी मिळते तेव्हा तू नम्रतेने म्हणतोस हे माझं नव्हे, हे स्वामी समर्थांचं आहे. तुझं संपूर्ण जीवनच एक प्रार्थना झालं आहे. प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ हेच नाव आहे. तू जेव्हा एखादी चूक करतोस तेव्हाही तू भीतीने नव्हे, प्रेमाने क्षमा मागतोस, आणि स्वामीही क्षणात तुझ्यावर पुन्हा कृपा करतात. कारण आज तुझ्या जीवन एक साधं पण दिव्य वळण घेते, जे वळण तुला फक्त यशाकडे नाही तर शांततेकडे, भक्तीकडे आणि मुक्तीकडे नेते. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा आयुष्यात उतरते तेव्हा पहिल्यांदा वाटतं की ही फक्त एक चमत्कारी घटना आहे, पण जसा जसा काळ जातो तसं लक्षात येते ही कृपा रोजच्या जीवनातही आपल्यासोबत चालते. प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक वळणावर जणू एखादी अदृश्य शक्ती आपल्या डोक्यावर हात ठेवून उभी आहे, आणि ही जाणीवच आपलं नातं स्वामी समर्थांशी अधिक दृढ करते. आता फक्त देव म्हणून नव्हे तर मित्र, मार्गदर्शन आणि आपल्या आत्म्याचे भाग म्हणून त्यांना आपण ओळखतो. त्या नात्यात कुठलाही ताटा नसतो, यात नमन, नवस किती दीर्घ शब्द नसतात. यात असतो फक्त एक अंतर्मनाचा संवाद. स्वामी मला माहीत नाहीये पुढे काय होईल, पण तू आहेस हे पुरेसं आहे, असं मनात म्हणलो की तोच क्षण भक्तीचा होतो. आणि स्वामी ते क्षण पकडतात जे तुमचं बोलणं नाही ऐकतात, ते तुमचं अंतःकरण ओळखतात. आणि म्हणूनच आपण त्यांच्या इतक्या जवळ जातो की असं जग कितीही दूर जावं, ते मात्र मनाच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. हळूहळू आपलं जगणं त्यांच्यासाठी होत जातं. रोज सकाळी उठल्यावर स्वामी आज तुझ्या नावानं दिवस सुरू असतो, त्यामुळे हे म्हणणं सवयीचं होतं. एखादी अडचण आली की स्वामी बघ तू म्हणणं आता आपलं बळ होतं. आणि एखादी गोष्ट यशस्वी झाली की स्वामी हे तुझं आहे, ही नम्रता आपल्या भावाचा भाग बनते. हाच तो बदल असतो जो कृपेने सुरू होतो आणि भक्तीने जिवंत ठेवलेला जातो. आता स्वामींशी नातं म्हणजे देवळात जणू काही मागणं नाही, तर रोजच्या जीवनात त्यांना सोबत घेऊन चालणं आहे. दुःखात त्यांना हाक मारणं नाही, तर सुखातही त्यांना सहभागी करणं आहे. कारण जेव्हा आपण त्यांच्या कृपेने बदलतो तेव्हा आपण त्यांचा जगणं बनतो, त्यांच्या भक्तीचा साक्षात पुरावा बनतो. स्वामी समर्थांचं नामस्मरण ही केवळ एक धार्मिक कृती नाही, ती आहे मनाच्या खोल भागाशी जोडणारी एक दिव्य नाळ. जेव्हा आपण मनापासून श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारतो तेव्हा त्या शब्दामधून फक्त ध्वनी नाही तर कृपेची कंपनं आपल्या आजूबाजूला पसरतात. हा नामजप जितका शुद्ध आणि निस्वार्थ असतो तितकं त्यांचं सामर्थ्यही अमर्याद असतं. सुरुवातीला आपण फक्त संकटात असताना स्वामी म्हणतो, पण जसं जसा अनुभव येतो तसं लक्षात येतं हे नाव फक्त संकटामधून वाचवत नाही, ते शांततेमध्ये गहिरेपण देतं, आनंदामध्ये स्थिरता देतं आणि जीवनात साधेपणातही दिव्यता होतं. नामस्मरणाच्या क्षणी मनात जो कंपन तयार होतो तो आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. तू सकाळी उठून फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सतत म्हणत राहिलास तर हळूहळू तुझं मन शांत होईल, विचार स्पष्ट होतील आणि तुझ्या आत एक नवीन श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा झरा उगम पावेल. या नादातून तू निर्माण होणारं समाधान हे कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतं, ते फक्त स्वामी या नावानेच जन्मतं. नामस्मरण ही केवळ एक रीत नाही, ते एक जीवनशैली आहे. तू जेव्हा जेव्हा चालतोस, स्वयंपाक करतोस, कामात असतोस, तुझं मनात स्वामी समर्थ म्हणत राहिलास तर तुझं
मन देवाच्या संगतीत राहील आणि तुझं शरीर, तुझी कृती स्वतःच एक भक्तिमय कार्य बनतील. स्वामी समर्थांची कृपा एकदा अनुभवली की मनात एक भीती असते, ही कृपा कायम राहील का? पण खरं सांगायचं झालं तर स्वामी काहीच मागे फिरत नाही. ते आपल्याला मनाकडे पाहतात. आपली निष्ठा, आपली श्रद्धा, आपली सेवा जर आपण त्यांना सतत आपल्या कृतीत, विचारात आणि वागणुकीत जागा दिली तर त्यांच्या कृपेचा झरा कधीच आटत नाही. तो उलट दिवसेंदिवस वाढतच जातो. टोपीला टिकवून ठेवायचं असेल तर त्यांच्याशी सतत बोलणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आपण जसं एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलतो तसं स्वामींशी बोलायला शिकावं. स्वामी, आज मी थकलोय, पण तू आहेस ना. स्वामी, माझ्या कामात यश देऊ दे. अशा साध्या खरखुऱ्या भावना मनातून रोज व्यक्त करत राहिल्यास तुझं मन आणि तुझं स्वामी समर्थांचं नातं फक्त भक्तीपर राहत नाही, तर ते जीवनसाथीसारखं होतं. दुसरं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे त्यांची सेवा. ही सेवा केवळ देवळात रांगेत उभं राहून नव्हते, तर मानसेवा रूपात असावी. एखाद्या गरजूला अन्न देणं, वृद्ध माणसाला मदत करणं आणि कोणाचं दुःख शांतपणे ऐकणं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण म्हणू शकतो, हे मी स्वामी समर्थांसाठी करत आहे. स्वामी कुठेही थेट मागत नाहीत, पण ते अशा लहान कृतीतून आपली परीक्षा घेतात. तिसरं आणि सर्वात प्रभावी पाऊल म्हणजे स्वतःचं मन शुद्ध ठेवणं. राग, द्वेष, जलन, अहंकार हे सगळं मनातून जसं जसं कमी होतं तसं तसं स्वामी समर्थांच्या कृपेसाठी अधिक जागा तयार होते. कारण ते तिथेच राहतात जिथं मन निर्मळ असतं आणि मनात फक्त त्यांचं नाव वास करतं. आपण जेव्हा दुसऱ्यांचं भलं इच्छितो तेव्हाच देव आपल्यावर प्रसन्न होतो. हे लक्षात घेतल्यावर आपली वृत्ती ते बदलू जाते. स्वामी समर्थ आपल्याला जेव्हा कृपा करतात तेव्हा ते एखादं मोठं चमत्कारिक दृश्य घडवून दाखवत नाही. ते आपल्याला सूक्ष्म आणि शांत पद्धतीने संगत देतात. कधी अचानक कोणी आपली मदत करतं, कधी एखादी कठीण वाटणारी गोष्ट सहज सुटते, तरी कधी एखादं उत्तर मनात आपोआप उमटतं. ही सगळी स्वामींची उपस्थिती असते, त्यांच्या कृपेची अनुभूती असते. कधी कधी आपण एखाद्या समस्येत इतके गुंतलेले असतो की त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं. तेव्हाच अचानक कुठून तरी एक योग्य माणूस समोर येतो, एक योग्य दिशा मिळते आणि आपण विचार करतो, हे एवढं अचूक कसं झालं. केवळ लक्षात घ्या, स्वामी समर्थांनी ती वेळ आधीच ठरवलेली असते. आपण फक्त योग्य वेळेची वाट पाहायची असते. स्वामी संकेत देतात. आपण आता शांत असलो तरी ते संकेत आपल्याला समजतो. कधी अचानक एखादं पुस्तक, एखादी ओळ, एखादी सांगितलेली गोष्ट आपल्या मनात खोल परिणाम करते, तर कधी स्वतःहून आवाजाने, विना संवादातून किंवा एकाग्रतेच्या क्षणी ते एक आपल्या पुढे पाऊल सुचवतात. हे सगळं अनुभवण्यासाठी मन आपलं शांत, श्रद्धेने भरलेलं आणि सजग असावं लागतं. स्वामींचे हे संकेत नेहमीच आपल्या भल्यासाठीच असतात. कधी एखादी गोष्ट आपण खूप मागतो पण ती मिळत नाही, कारण स्वामी जाणतात ते तुझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी थांबवणं हीच कृपा असते, कारण स्वामी जे देतात ते तुमच्या समजून घेण्याच्या पलीकडचं असतं, पण त्यामागे फक्त प्रेम आणि कल्याण असतं. जेव्हा तुम्ही मनातून पूर्ण समर्पण करता तेव्हा स्वामी समर्थ फक्त दुरून पाहत नाही, ते तुमच्या आयुष्यात सहभागी होतात. तुमच्या विचारांमध्ये स्थिरता, निर्णयामध्ये स्पष्टता आणि कृतीमध्ये आत्मविश्वास यायला लागतो. कधी तुम्ही जाणवही नाही, पण स्वामी समर्थ तुमच्यासाठी मार्ग आखत असतात. कधी अचानक जिथं वाटसी सगळी संपलं तिथंच एक नवं दार उघडतं. हे दार उघडतं की नाही यापेक्षा तुम्ही आतून तयार आहात का हे स्वामी पाहतात. म्हणूनच कृपेचा अनुभव येण्यासाठी आधी मन निर्मळ, स्थिर आणि विश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे. स्वामी समर्थ यांचं नाव घेताना ते फक्त तोंडात म्हणणं पुरेसं नाही, त्यांना मनात जागा दिली पाहिजे. ज्याच्या मनात अहंकार नाही, दुःखातही देवाशिवाय तक्रार नाही आणि सुखातही नम्रता आहे, त्याच्या मनात स्वामी स्थिर होतात. कारण स्वामी समर्थ आपल्या परीक्षा घेत नाही, जे आपल्याला मजबूत करत असतात. प्रत्येक अडचण, विलंब आणि संकट हाच त्यांचा कृपेचा एक भाग असतो. आपण जर प्रत्येक प्रसंगात स्वामी तुझी इच्छा आहे असं म्हणत गेलो तर आपण त्यांच्या मार्गावर चाललो हे नकळत होतं. स्वामी समर्थ आपल्याला अडथळे देतात, पण त्यांच्याकडे आपल्यासाठी मोठं काही असतं. सामान्य गोष्टीसाठी ते आपल्याला लवकर नाही म्हणतात, कारण त्यांच्या कृपेने आपलं नशीब असामान्य बनवायचं असतं. तुम्ही कधी एकटं वाटतं का? वाटू दे, पण विश्वास ठेव, स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासात असतात. कधी एखादं उत्तर वेळेवर मिळत नाही, पण त्याऐवजी तुम्हाला सहन करण्याचं सामर्थ्य मिळतं. ही देखील कृपाच असते, पण ती आपल्याला थोडा वेळ लागतो समजायला. एकदा का तुमचं मन स्वामी समर्थांशी जोडून गेलं की तुमचं जीवन हळूहळू त्यांच्या इच्छेनुसार घडू लागतं. तुमच्या मनात जे काही विचार येतात ते केवळ तुमचे नसतात,
ते त्यांच्या सूचनेचे आलेले दिग्दर्शक विचार असतात. कधी तुम्हाला कोणी योग्य सल्ला देतं, कधी एखादी अडचण पुढे येण्याआधीच ती टळते. एखाद्या सगळ्या छोट्या घटना म्हणजे स्वामी समर्थांच्या उपस्थितीचे पुरावे असतात. फक्त त्यांना ओळखायचं हे आपल्याला सजगतेवर, आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं. तुमचं मन जितकं शांत, विचारपूर्ण, विश्वासपूर्ण आणि प्रेमळ राहील, तितकं स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अधिक खोलवर उतरेल. कृपा म्हणजे केवळ बाह्य यश नव्हे, ती आहे आपल्या शांततेची अनुभूती. जेव्हा संकटातही मन विचलित होत नाही, तेव्हा यशातही गर्व राहत नाही. तेव्हा नकळत आपण आता स्वामी समर्थांच्या कृपाछायेत चालत आहोत आणि हेच स्वामी समर्थांच्या जीवनाचं खरंच साध्य असतं, स्वामींच्या चरणाशी एकरूप होणं. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, आतून कोरडं, बाहेरून अंधार. पण अशा क्षणी स्वामी समर्थांची एखादी कृपामय बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, जी सगळं बदलून टाकते. ती बातमी एखाद्या संधीच्या रूपात असते, कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या माध्यमातून, तर कधी फक्त अंतर्मनात उमटणाऱ्या एका सकारात्मक विचाराच्या स्वरूपात. पण त्यात असते नवजीवनाची बीज. जी बीज जेव्हा मनाच्या मातीत मरतात, तेव्हा ते तिथून उमटतो एक नवा आशेचा अंकुर, जो संपूर्ण आयुष्यात वेगळ्या वाटेवर नेतो. स्वामी समर्थ जर आज म्हणत असतील की आज तुझ्याकडे अशी बातमी येणार की जी आयुष्य बदलून टाकेल तुझं, तर त्या वाक्यामागे केवळ भविष्यवाणी नाही, तर एक दिव्य वचन आहे. हे वचन आपण विश्वासाने स्वीकारलं, त्या क्षणी परिवर्तन सुरू होईल. कारण विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे. आणि जेव्हा तो विश्वास स्वामी समर्थांवर दिव्य शक्तीशी जोडला जातो, तेव्हा जगातील कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. त्यांचं वचन म्हणजे आशीर्वाद, आणि त्या वचनाच्या क्षणाला हो म्हणणं म्हणजेच आयुष्याला नवा वळण देणं. त्या बातमीसाठी सज्ज असणं आणि आपल्याला हातात असतं, बातमी येणारच हे त्यांच्या शब्दावर निश्चित आहे. पण आपण ती बातमी ओळखतो का? त्यावर विश्वास ठेवतो का? की तिला शंका, भीती आणि नकारात्मकतेच्या भीतीतून रोखतो? स्वामींची कृपा नशीब बदलते, पण आपल्या स्वीकारण्याच्या तयारीवर ती लवकर किंवा उशिरा पोहोचते. म्हणूनच तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा, मनात तयार राहा. कारण जेव्हा ती बातमी येईल तेव्हा ती तुम्हाला नवीन दिशा देईल. पण ती दिशा चालायला श्रद्धेचे पाय लागतात. तुमचं मन केल्या अनुभवांनी थकलं असेल, पण ही बातमी त्या साऱ्या वेदनांवर शांतीचं मलम बनून येते. स्वामी समर्थ जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात पाठवतात, तेव्हा ती आपल्या भल्यासाठीच असते. कधी यशाचं रूप घेऊन, कधी धैर्याचं, कधी नवीन संधीचं. पण ती फक्त यशासाठी नसते, ती आत्मिक उन्नतीसाठी असते. ही बातमी तुमचं आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन एकाच वेळी हलवून टाकते. कारण ती केवळ बातमी नसते, ती स्वामी समर्थांची निवड असते. तुमचं नाव ज्याच्या योजनेत लिहिलं गेले, ते त्या क्षणाचं खरं महत्त्व. ही बातमी येते तेव्हा सुरुवातीला आपल्याला ती छोटी, सामान्य किंवा अनपेक्षित वाटते, पण हीच गोष्ट आपलं आयुष्य खोलवर बदलते. स्वामी समर्थ जे देतात ते पहिल्यांदा छोटं वाटतं, पण त्यात ब्रह्मांडाचं दार उघडायचं सामर्थ्य असतं. कधी ती बातमी एखाद्या माणसाच्या रूपात येते, जो तुम्हाला एक मार्ग दाखवतो. कधी ते एक निर्णय असतो, जो तुम्हाला एका नवीन संधीपर्यंत घेऊन जातो. पण त्याचा परिणाम हळूहळू तुमचं आयुष्य पूर्णतः नव्याने आकारत असतो. म्हणूनच त्या बातमीला कमी लेखू नका, ही कृपेची सुरुवात आहे. बरेचदा आपण विचार करतो, स्वामी सांगितलेली बातमी आली तर मला काय करायचं? त्याचं उत्तर फार साधं आहे. ती गोष्ट तुमच्यासमोर आली की लगेच स्वीकारा आणि तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. शंका, भीती, इगो या गोष्टींचं रूपांतर स्वामी समर्थ विश्वासात करू शकतात. फक्त त्यांना हो म्हणा. ती बातमी येते तेव्हा ते क्षण साधे वाटेल, पण त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. पण एक अशी येते की तुम्ही मागे वळून पाहता आणि लक्षात येतं, मी जेव्हा ती बातमी स्वीकारली तेव्हा खरं आयुष्य सुरू झालं. ती कृपा फक्त तुमच्यापुरती राहत नाही, ती हळूहळू तुमच्या कुटुंबात, नात्यात, व्यवसायात, मनोवृत्तीत बदल घडवते. जेव्हा तुम्ही त्या बातमीला संधी देता, तेव्हा स्वामी समर्थ तुमच्यातूनच इतरांपर्यंत पोचायला सुरुवात करतात. तुमचं यश, समाधान आणि शांतता हे दुसऱ्यांप्रमाणे प्रेरणा बनतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळते, ती फक्त तुमच्यासाठी मिळालेली नसते, ती तुम्हाला माध्यम बनवून इतरांसाठी कृपेचा झरा वाहण्यासाठी दिलेली असते. लक्षात ठेवा, ही बातमी केवळ बाह्य बदल घडवत नाही, ती आतून तुमचं रूपांतर करते. स्वामी समर्थ कधीही केवळ यश, पैसा किंवा सुख यासाठी कृपा करत नाही. ते तुमचं हृदय बदलतात, दृष्टिकोन विस्तारतात आणि तुमचं संपूर्ण जीवन त्यांच्यापासून शरणात येऊन ठेवतात. म्हणूनच जेव्हा ती बातमी तुमच्यासमोर येईल
मनात संदेह न आणता पूर्ण विश्वासाने जय जय स्वामी समर्थ म्हणत ती स्वीकारा, कारण एका क्षणात तुमचं भविष्य नव्याने लिहिलं जात आहे. सर्वात आधी मनात नकारात्मकतेचा थर हटवणं गरजेचं आहे. स्वामींच्या कृपेसाठी जागा हवी असते आणि ती जागा शंका, भीती, स्वतःबद्दल असलेली कमीपणा या गोष्टी व्यापलेली असेल तर ती कृपा ओळखणं कठीण होतं. म्हणूनच प्रत्येक सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी करावी. आज काहीतरी चांगलं घडणार आहे, स्वामी समर्थ आज माझ्यासोबत आहेत, अशा भावना मनात रुजाव्यात. जसं माती तयार केली त्याचे जाते बीजासाठी, तसंच मन तयार केलं जातं कृपेच्या बातमीसाठी. जेव्हा मन स्वच्छ, निर्मळ आणि शांत राहतं तेव्हाच त्या दिव्य बातमीचं स्वागत होतं. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलणं. आपण अनेकदा स्वतःला दुर्बल, अपयशी, नशिबाने हरवलेलं मानतो, पण स्वामींच्या दृष्टीत प्रत्येक जीव खास असतो. जर आज ती बातमी तुझ्याकडे येत आहे तर ती लाखो लोकांपासून तुला निवडलं दिलेलं आहे. हे स्वीकारणं गरजेचं आहे की मी त्या कृपेचा पात्र आहे. माझ्या आयुष्यातही दिव्य बदल शक्य आहेत. जेव्हा स्वतःकडे श्रद्धेने पाहिलं जातं तेव्हा देवाची कृपा आपल्यावर साकार होऊ शकते. तिसरा आणि अत्यंत प्रभावी टप्पा म्हणजे धैर्य. बातमी आली की लगेच सगळं बदलत असं नसतं. कधी ती बातमी एक प्रक्रिया सुरू करते जिचं पूर्ण फलित काही दिवस, आठवडे किंवा महिने घेऊ शकतं. पण त्या काळात मन धीराने, शांततेने आणि श्रद्धेने भरलेलं असायला हवं. कारण स्वामींचा मार्ग हा पटकन देणारा नाही, पण कायमस्वरूपी बदल घडवणारा असतो. ज्यांना वाट पाहिली त्यांनी अनुभव गाठीशी बांधला आहे आणि तुमचंही तसंच होणार आहे. चौथं म्हणजे धन्यता आणि नम्रता. बातमी आली की गर्व नाही तर कृतज्ञता निर्माण व्हावी. हे माझं नव्हे, हे स्वामींचं आहे असं मनोमन म्हणत हीच खरी भक्ती. जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा आपल्यावर अधिक कृपा होते, कारण जे दुखतं त्याच्यावर अधिक कृपा पोहोचते. आणि ही भावना जपणं म्हणजे स्वामींच्या सान्निध्यात चालण्याची तयारी. शेवटी पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत त्यांचं नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे शब्द केवळ मंत्र नाहीत, ते दिव्य ऊर्जा आहेत. ज्यांचं मन या नावाने सतत गुंजत त्यांचं जीवन हळूहळू दिव्यतेने भरतं. बातमी आली की हे नाव मनात असेल तर निर्णय योग्य, कृती स्थिर आणि भावनातही संतुलन राहतात. स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे की जे जीवनाची दिशा, गती आणि उद्देश तिन्ही बदलू शकतात. त्यामुळे त्या बातमीच्या क्षणासाठी आजपासूनच मन तयार ठेवा, कारण ती बातमी म्हणजे कृपेचं द्वार आहे. स्वामी समर्थांची कृपा आयुष्यात आली की सर्वप्रथम मनात शांततेची लहर पसरते. आधी जे दुःख वाटायचं ते आता शिकवण वाटू लागतं. जे अपयश होतं त्यामागे देवाचं दुसरं भलं दडलं असतं ते कळू लागतं. ही समजूत कृपेचं प्रथम पाऊल आहे. कारण आता तुम्ही परिस्थिती पाहता डोळ्यांनी नव्हे तर स्वामींच्या दृष्टीने. हे बदललेल्या दृष्टिकोनात आयुष्य बदलतो. प्रत्येक दिवस आता नव्याने सुरू होतो. मागे बघण्याची गरज राहत नाही, कारण पुढे वाट दाखवणारा स्वामी समर्थ स्वतः चालत असतो. जेव्हा कृपा मिळते तेव्हा त्याबरोबर जबाबदारीही येते. फक्त स्वामींनी मला दिलं असं म्हणणं पुरेसं नाही, तर हे त्यांनी दिलं आहे त्याचा योग्य उपयोग मी करतोय का हे विचारणं गरजेचं आहे. कृपेची फळ योग्य ठिकाणी वापरणं म्हणजेच त्या कृपेचं रक्षण करणं. जसं संपत्ती मिळाल्यावर तिचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं, तसंच कृपा मिळाल्यावर आपल्या वागणुकीचं, बोलण्याचं, विचारांचं आणि आचरणाचं व्यवस्थापन करावं लागतं, जेणेकरून आपण त्या दिव्य स्पर्शाला रोज जपत राहू. तुमचं आयुष्य आता केवळ स्वतःपुरतं राहत नाही. स्वामी जेव्हा कृपा करतात तेव्हा ते तुम्हाला इतरांसाठी कृपेचं माध्यम बनवतात. कोणाचं दुःख आहे का, कोणी अडचणीत असेल तर मदत करा, कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर प्रेमाने हात द्या. स्वामी आपल्या कृपेने तुम्हाला उंच नेतात, पण त्याच वेळी दुसऱ्यांना उचलण्यासाठी खाली झुकायची शिकवतात. हीच खरी साधना असते की आपल्याला कृपेमुळे दुसऱ्यांचं आयुष्यही थोडं उजळावं. कृपेनंतर आपल्याला जीवनात साधेपणा आणि नम्रता राखणं खूप आवश्यक असतं. स्वामी समर्थ अशा ठिकाणी राहतात जिथे अहंकार नाही, द्वेष नाही, तुलना नाही. जेव्हा तुम्ही कोणाशीही तुलना न करता स्वतःचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाता. स्वामींचं नाव मनात जपणं हे म्हणजे एका शांत आकाशात उगवलेल्या दिव्य ताऱ्यासारखं आहे, जो तुम्हाला दिशा दाखवतो पण तुमचं मनही उजळतो. त्यांचं नाव घेऊन जेव्हा प्रत्येक दिवस जगता तेव्हा जीवन आपोआप बदलत जातं. ती फक्त अधिक खोलवर अनुभवली जाते. जिथे तुम्ही मन स्वच्छ ठेवता, भावनांना संतुलित करता, तितकं तुम्ही त्या कृपेच्या लहरीत खोल जात असता. स्वामींची ओळख विसरून स्वामी समर्थ हाच श्वास बनतो आणि हेच अंतिम सत्य. ही तुझं जीवन, तुझा मार्ग, तुझं सुख दुःख हे सगळं
आता त्यांच्या कृपेने हवालही झालंय आणि त्यांचं नेतृत्व म्हणजे तुझं कल्याण. सर्वप्रथम आणि अत्यंत प्रभावी म्हणजे दैनंदिन नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त तोंडातून उच्चारणं नव्हे तर मनात खोलवर रुजवणं आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी किंवा दिवसभरात जेव्हा मिळेल तेव्हा थोडा वेळ थोडे डोळे बंद करून एक स्वामींचं नाव घेणं हे मनाच्या शुद्धतेसाठी अत्यावश्यक आहे. हे नाव घेणं म्हणजे एखाद्या दिव्य छत्राखाली चालणं. या साध्या वाटणाऱ्या कृतीतून मिळणारी ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता हेच त्यांच्या कृपेचं संरक्षण म्हणतं. दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे आभार व्यक्त करणं. स्वामी समर्थ तुम्हाला ज्या ज्या वेळी संकटातून काढून घेतात, एखाद्या कठीण प्रसंगात आधार देतात, तेव्हा फक्त मागणं न करता धन्यवाद स्वामी, तुमच्यामुळे शक्य झालं हे मनापासून बोलणं गरजेचं आहे. आपण जसं एखाद्याने मदत केल्यावर त्याचे ऋणी होतो तसं स्वामींसाठी हृदयात कृतज्ञतेचा भाव असणं आवश्यक आहे. कृतज्ञता ही त्या कृपेला टिकवणारी ऊर्जा असते. ती जितकी खोल तितकी कृपा अधिक व्यापक होते. तिसरा उपाय आहे दैनंदिन शुद्ध आचरण आणि विचार संपन्न जीवन. स्वामी समर्थांचा भक्त म्हणून आपल्या जीवनात काही मूल्य असली पाहिजे. सत्य बोलणं, निष्ठा, सहकार्य, मदत, प्रेम, नम्रता. आपण रोज कसं बोलतो, काय विचार करतो, इतरांशी कसं वागतो यावर कृपेचा प्रभाव अधिक असतो. स्वामींची कृपा ही त्या मनावर टिकते जे स्वतःमध्ये प्रामाणिक, शांत आणि अहंकारमुक्त असतं. म्हणून प्रत्येक कृतीत त्यांचं अस्तित्व जाणवत राहिलं असं वागणं हे कृपेसाठी मूलभूत आहे. चौथं पाऊल आहे माणुसकी आणि सेवा. स्वामी समर्थ कोणत्याही मूर्तीमध्ये अडकलेले नाहीत, ते प्रत्येक जीवामध्ये आहे. एखाद्या मदत करणं, कोणाचं दुःख समजून घेणं किंवा फक्त कोणाला प्रेमाने बरोबर आहेस असं सांगणं ही देखील भक्तीच आहे. स्वामीसाठी आपण जेव्हा कुणासाठी चांगलं करतो तेव्हा आपण त्यांच्या कार्यात सहभागी होतो. म्हणून यातून मिळणाऱ्या समाधान, त्याचा कृपेचा अनुभव अधिक जिवंत होतो. पाचवं आणि अंतिम पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक संवाद. स्वामी समर्थ हे आपल्यातच वास करतात, पण आपणच गोंधळात त्यांना ऐकू शकत नाही. रोज काही क्षण त्या सोबत शांततेत मोबाईल आणि गर्दीपासून दूर घालवा. स्वतःला विचारा, मी खरंच त्यांच्या इच्छेनुसार चालतोय का? हा अंतर्मनाचा संवादच तुम्हाला तुमच्या मार्गावर पुन्हा स्थिर करतो आणि कृपेला अधिक जागृतपणे अनुभवायला शिकवतो. स्वामी समर्थ जर असं सांगत असतील की आता वेळ आली आहे तुझं भाग्य उघडायची, तर हे वाक्य फक्त आश्वासन नाही तर ते एक आग्रह आहे, एक आदेश आहे. हे म्हणजे आपल्या आयुष्यातील अंधारलेल्या दारासमोर उभं राहून स्वामी समर्थ म्हणत आहे, उठ, जागा हो, तुझे वेळ आली आहे. ज्याचं आयुष्य अडकलं आहे, ज्याचं मन खचलेलं आहे, ज्याचं नशीब थांबलेलं आहे, त्याला हे वाक्य जणू पूर्वजन्मासारखं नव्या जीवनात ढकलून देणारं असतं. त्याच्या या हाकेनंतर मागे पाहण्याचं कारण उरत नाही, कारण ती वेळ आता आली आहे. आपण अनेकदा वाट पाहतो, योग्य वेळ येईल तेव्हा सुरू करू, पण स्वामी समर्थ सांगतात योग्य वेळ ही बाहेरून येत नाही, ती आतून उभी करायची असते. तुमच्या मनात विश्वासाची एक ठिणगी पडली आहे की ती वेळ तिथूनच सुरू होते. त्यांनी दिलेला हा संदेश म्हणजे त्या ठिणगीला जळवण्यासाठी लावलेली वीज. ही वेळ म्हणजे तुमच्या कर्माचं, तुमच्या प्रार्थनेचं, तुमच्या संयमाचं उत्तर आहे. आता थांबण्याचा नाही तर आपल्या भागाच्या दारावर दस्तक देण्याचा क्षण आहे. भाग्य उघडं असतं तेव्हा काही वेळा आपण घाबरतो. इतके दिवस अंधार होता, अपयश होतं आणि आता अचानक प्रकाश पसरतो, तेव्हा मन गोंधळतं. हे गरज माझ्यासाठी आहे का? आपण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ जे देतात ते पुन्हा परत घेत नाही. ते फक्त पाहतात तू जे स्वीकारशील का आणि त्यामुळे ते करशील का. म्हणून आता संधी आली आहे, विचार न करता पुढे पाऊल टाकायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकता तेव्हा उरलेला रस्ता स्वामी समर्थ स्वतः तयार करतात. ही वेळ फक्त यशाची नाही, ही वेळ आहे आयुष्य पुनर्निर्माणाची. त्यामुळे ज्या गोष्टी तुमचं आयुष्य तोडत होत्या त्या आता मागे राहतील आणि ज्या गोष्टी तुम्हाला नवं उभं करतील त्या पुढे येतील. तुमचा आत्मविश्वास, तुमचं धैर्य, तुमचं सातत्य हे सगळं आता स्वामी समर्थांच्या कृपेने बळकट होणार आहे. तुमचं नशीब हे फक्त एक पेपर नव्हे, हे ज्वालामुखी आहे जो आतावर उष्ण झाले, आता स्वामींच्या इच्छेने बाहेर उफळणार आहे. आता मागे वळण्याची वेळ नाही, आता का विचारण्याची वेळ नाही, आता होईल का म्हणण्याची गरज नाही. आता फक्त एकच वाक्य मनात ठेवायचं, स्वामी म्हणतात वेळ आली आहे. आता जो ओढेल त्यामुळे पोहोचेल, जो विश्वास ठेवेल त्याचं भाग्य उघडेल आणि ज्यांनी निस्सीम श्रद्धा ठेवली त्याच्या जीवनावरच स्वामींच्या कृपेने दिव्य हस्ताक्षर उमटणारच आहे. कधीकधी आपण आपल्या आयुष्यात अशा टप्प्यावर येऊन थांबतो जिथे चालणं थांबतं, विचार थांबतात आणि आशाही क्षीण होतात. पण त्या थांबलेल्या क्षणात
जर स्वामी समर्थांचा हात ऐकू आली तर आता सगळं थांबणार. जर त्या वाक्यामागे एक सूक्ष्म आश्वासन लपलेलं असतं की आता त्रास, अपयश, भीती, एकटेपण, अन्याय सगळं संपणार आहे. आता जो काळ तुझ्यावर येत होता तो थांबणार आहे. आता जे तुला तोडत होतं त्याचा शेवट झाला आहे आणि आता सुरू होणार आहे एक नवीन अध्याय ज्यात तू तुझ्या पूर्ण सामर्थ्याने जगणार आहेस. सगळं थांबणार म्हणजे केवळ दुःख थांबणार नाही, तर जुने विचार, जुन्या सवयी, आत्मविश्वास खचवणारे निर्णय हे सगळं थांबणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कधीही फक्त बाहेरचा बदल करत नाही, ते मनापासून सुरुवात करतात. जेव्हा ते सांगतात की आता नवीन सुरुवात होणार आहे, तेव्हा ते तुमच्या हृदयात प्रकाशाचा एक नवा दिवा लावतात. तो दिवा तुम्हाला अंधारातून बाहेर काढतो आणि मग सुरू होतो एक अशी वाटचाल जी आधी कधीही शक्य वाटली नव्हती. कारण ती सुरुवात तुमची नसते, ती स्वामींची इच्छा असते. नवीन काही सुरू होण्याचे जुनं पूर्णपणे थांबणं गरजेचं असतं. आपण अनेकदा जुन्याशी चिटकून राहतो, जुन्या आठवणी, दुःखद भीती, अपेक्षा. पण स्वामी समर्थ हे तुमचं मन हलवून सांगतात, तू आता त्या सगळ्या पलीकडे गेला आहेस हे विसर, कारण मी तुझ्यासाठी नवीन लिहितोय. स्वामींच्या या हाकेमुळे मनाला स्थैर्य जागं होतं आणि आपण त्या नव्या सुरुवातीकडे उभं राहतो, विश्वासाने, श्रद्धेने आणि आत्मभानाने. ही नवीन सुरुवात हे केवळ आयुष्य बदल घडवत नाही आहे, ती तुमचं स्वतःविषयी भानही बदलते. आजपर्यंत तुम्ही मी अशक्य आहे असं मानलं आलात, पण आता स्वामींच्या कृपेने तुम्हाला मी समर्थ आहे हे पटायला लागतं. स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं सामर्थ्य, स्वतःचं भाग्य हे सगळं आता नव्याने जागे होतं. स्वामी समर्थ जर सांगत असतील की सगळं थांबणार आणि नवीन सुरू होणार, तर ती नवीन सुरुवात तुम्हाला एका दिव्य प्रकाशाकडे घेऊन जाते, जिथे अंधार परत फिरकत नाही, तर तुमचं संपूर्ण नशीब, विचार आणि भविष्य याचा पुनर्जन्म आहे. जेव्हा तुम्ही त्या सुरुवातीसाठी तयार होता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं राहतं. स्वामी समर्थ तुम्हाला केवळ यशासाठी नव्हे, तर शांती, समाधान आणि आत्मोन्नतीसाठी पुन्हा तयार करतात. आता ही सुरुवात थांबवता येणार नाही, कारण ही सुरुवात तुमच्या आत्म्याशी निगडीत आहे आणि त्या आत्म्याशी आज स्वामी समर्थ स्वतः संवाद साधत आहे. आपण सगळ्यांनी आयुष्यात काही ना काही गमावलेलं असतं. कधी माणूस, कधी संधी, कधी आत्मविश्वास, कधी कधी तर आपल्याला अस्तित्वावरचा विश्वास. अशा वेळेस जेव्हा स्वामी समर्थ आपल्या मनाशी बोलतात आणि म्हणतात, तू जे गमावलं आहेस त्याहूनही मोठं मी तुला देणार आहे, तेव्हा ती फक्त सात्वना नाही, तर एक आश्वासन आहे जे त्यांच्या वचना इतकेच अचूक असते. स्वामी समर्थ कधी आपल्याला रिकामं करत नाही. ते जे घेतात ते आपण तयार नसलेली गोष्ट असते आणि जे देतात ते आपल्याला आयुष्याला नवं तेज देणारी एक कृपा असते. गमावलेली गोष्ट कितीही जिव्हारी लागलेली असतो, स्वामी समर्थ तिच्या जागी अशी भेट देतात जी आयुष्यावर पुरेल. कधी त्या भेटीचं रूप एखादी नवीन दिशा असते, कधी एखादं नातं, कधी अंतर्मनात निर्माण झालेली नवीन शक्ती. स्वामींच्या कृपेमुळे जे जातं ते केवळ तुमचं आजचं असतं, पण जे येतं ते तुमचं पूर्ण आयुष्यात उजळवणारं असतं. त्यामुळे गमावलेल्या गोष्टीला पकडून न बसता स्वामींवर विश्वास ठेवणं हेच तुमचं पुढचं सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ तुमचं दुःख ऐकतात, पण त्या रमत नाही. ते दुःख परिणामात बदलतात. तुमचं मन कोसळलेलं असेल, डोळे ओले झालेले असतील, तरीही त्यांच्या कृपेने त्यांच्या डोळ्यातून एक दिवस आनंदाने अश्रू येतात. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट गमावल्याच्या दुःख टोचतं, तेव्हा तेच दुःख एक दिवस तुमच्या ताकदीने उदाहरण होतं. स्वामी कधी रिकामं ठेवता, भरून काढतात. फक्त त्यांचा वेळ आणि मार्ग आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो. खरं पाहिलं तर स्वामी आपल्याला नेहमीच जास्त देतात, पण आपलं मन नेहमी त्या गमावलेल्या गोष्टी भोवती अडकून राहतं. जेव्हा आपण ते सोडून जे येणार आहे याकडे लक्ष देतो, त्यामुळे तेव्हाच कृपेचं खऱ्या अर्थानं स्वागत करता येतं. गमावलेली गोष्ट तुमचं अंत नव्हती, ती फक्त एक वळण होती. ती तुम्हाला स्वामी समर्थांनी तुमचं आयुष्य आता वेगळ्या दिशेने चालवायचं ठरवलंय आणि आता त्या दिशेने शेवटी आहे स्वामींच्या कल्पनेपलीकडचं मोठेपण. स्वामी समर्थ गमावलेली गोष्ट परत देतात असं नाही, तर तिच्यापेक्षा अनंत पटीने मोठं देतात आणि ती भेट फक्त बाहेरून मिळत नाही, ती तुमच्या आत खोलवर उमटेल. त्यामुळे आज जे हरवलंय त्यावर रडू नका. स्वामी म्हणतात ना, मी तुला त्याहून मोठं देणार आहे. मग तुमचं काम फक्त इतकं स्वतःवर आणि त्यांच्यावर वचनावर विश्वास ठेवत पुढे चालत राहा. कधी कधी काही गोष्टी इतक्या तुटून जातात की मन गृहीत धरत आता काही उरलेलं नाही. दैनंदिन संघर्ष, अपेक्षाभंग, अपयश, नाते तुटणं, आर्थिक अडचणी या साऱ्यामुळे एक वेळ अशी येते की वाटतं संपलं, आता काही बदलणं नाही. पण त्या अंधारलेल्या क्षणी स्वामी समर्थांचं एक वाक्य कानावर पडतं, तुला वाटतंय सर्व संपलं, पण मी म्हणतो आता सर्व सुरू होणार आहे. ही गोष्ट ऐकताच मनाला आधार मिळतो. आपण एकटे नाही,
आपल्याला समजणारा, आपल्यासाठी उभा असणारा कोणी आहे आणि तो म्हणजे स्वामी समर्थ. ही नवीन सुरुवात कुठून येते याचा आपण अंदाज लावू शकत नाही. कधी ती एका विचारातून, कधी एखाद्या शब्दातून, कधी एखाद्या व्यक्तीकडून, तर कधी एखाद्या फक्त अश्रूच्या क्षणातूनही सुरू होते. स्वामी समर्थ आपल्या अंतर्मनात सकारात्मकतेची गोष्टी ठिणगी ठेवतात, जी हळूहळू आपल्याला अंधाराला जाळत जाते आणि नवा प्रकाश जाते. त्यांची कृपा हळूवार असते, पण एकदा आली की ते संपूर्ण जीवनाला नव्याने घडवते. आज जे तुटलंय त्याचा शोक करणं थांबवा, कारण आता सुरू होणार आहे एक नवीन अध्याय. संपलं वाटलं माणसाचा स्वाभाविक आहे, आपण पुन्हा उभं राहणं हे स्वामींचं कार्य आहे. ते तुमचं संपूर्ण जीवन एका वाक्यात बदलू शकतात. एक विश्वासाचं बीज पेरतात आणि तुमच्याच हातून त्या विश्वासाचं झाड फुलवतात. स्वामी समर्थ कधीही तुम्हाला सोडत नाही. ते फक्त बघतात की तुम्ही तुमचं मन स्वतःवर विश्वास ठेवतं का. आजची सुरुवात अगदी शांत असू शकते, पण त्यातून उद्याचं तेजस्वी भविष्य घडतंय. स्वामी समर्थ म्हणतात, सर्व सुरू होणार आहे तेव्हा त्या वाक्यात आशा नाही तर आंतरिक जागृती असते. ते वाक्य मनात ध्वनीसारखं रुंजी घालतं आणि तुम्हाला आठवलं की तू संपलेला नाहीस, तू फक्त थोडा विसरलेला आहे आणि तिथेच उभे आता स्वामी. आता तुमचा हात धरायला, तुमचे डोळे पुसायला आणि पुन्हा चालायला सांगायला, अगदी लहान बाळाच्या पहिल्या पावलांप्रमाणे. त्यांचा पाठबळ असलं की कोणतीही सुरुवात भीतीदायक वाटत नाही. तुम्हाला वाटतं सगळं संपलंय, पण स्वामी समर्थ म्हणतात अजून खूप काही बाकी आहे. तुमचं आयुष्य अजून उभं राहिलेलं नाही, तर ते उभारण्यासाठी त्या योजना सुरू झालेल्या आहेत. जे तुम्ही हरवलं आहे यापेक्षा जास्त ते तुम्हाला देणारच आहे. म्हणूनच डोळे मिटा, मनाशी बोला आणि फक्त इतकंच म्हणा, स्वामी तू म्हणतोस की सर्व सुरू होणार आहे, मग ती तयार आहे. तुझ्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून. अश्रू म्हणजे फक्त दुःख नव्हे, ते असहाय्यतेचे, हतबलतेचे आणि न सांगता येणाऱ्या वेदनेचे स्वरूप असतं. जेव्हा आपण सर्व काही करून पाहिलं, झगडलो, झपटून झपाटून प्रयत्न केले, तरी तेव्हाच आपल्याला काही आपल्या हातात आलं नाही, तेव्हा मन गप्प होतं, पण डोळे बोलू लागतात अश्रूंमधून. आणि त्या क्षणी जर कोणी म्हणालं हे शेवटचे अश्रू मी स्वतः पुसणार, तर त्या वाक्याचं वजन जगाच्या कोणत्याही मदतीपेक्षा मोठं वाटतं. स्वामी समर्थ जेव्हा हे सांगतात तेव्हा त्या अश्रूंना तात्पुरता नाही तर शाश्वत विश्रांती मिळते. तर शेवटच्या अश्रूचा अर्थ आता संपली परीक्षा, आता संपली अपमानाची काळ रात्र, आता संपलं एकटेपणाचं ओझ आणि आता सुरू होत आहे एक नवं पथ, जिथे स्वामी स्वतः हातात हात घालून चालतात. तो शेवटचा अश्रू म्हणजे तुमचं दुःख नव्हे, तर स्वामींची साक्ष आहे की मी आलोय, आता मी आहे आणि आता तू एकटा नाही आहे. तो क्षण म्हणजे श्रद्धेचा स्फोट, जिथे मन स्वतःलाही विसरतं आणि त्यांच्याच हरवतं. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.